हॅलो एव्हरीवन, दिस इज संकेत अँड यू आर वॉचिंग ECW इझी कन्सेप्टवाला. तर 11th स्टँडर्डमध्ये फिजिक्समध्ये जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामधील जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, म्हणजे इंट्रोडक्शनच त्याने होते असे क्वांटिटीजवरती, की क्वांटिटीज म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार काय त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. या लेक्चरमध्ये पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय. याचे प्रेरणास्त्रोत माझा भाऊ आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. त्याला समजून सांगत होतो, वाटलं की सर्वांना समजून सांगावं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी देखील बनवत आहे. सो थँक्यू म्हणणार राहुलला देखील. तर पुढे आपण बघूयात की फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ह क्वांटिटीज म्हणजे काय. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच की फिजिकल क्वांटिटीज. हे चित्र बघा, ह्या फिजिकल क्वांटिटी ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला थर्मामीटर दिसतोय, टेम्परेचर, त्यानंतर हा तराजूज म्हणजे की मास, त्या मास मोजतो ना आपण म्हणून ते लावले, आणि ते स्केल आहे आणि इथे टाइम आहे. तर फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड, हे खालचं बघू नका, हे बघा पहिले हे चित्र बघा. द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटी ज्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नसतात त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. पुढे काय, फॉर देअर मेजरमेंट करण्यासाठी एखादी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडेंट नसते, त्याला आपण म्हणतो की आपली फंडामेंटल क्वांटिटी स्वतंत्र असते ती. आणि त्याच्या खाली बघा 7 फंडामेंटल क्वांटिटीज. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत त्या मी नोट डाऊन केलेल्या आहे या ठिकाणी. पहिली आहे लेंथ. हे चित्रावर लक्ष द्या, हे जे आहे ना, हे काय म्हणतात, हे फोटोग्राफ्स पहा, हे लेंथ. दुसरी आहे मास. तिसरी आहे टाइम. त्यानंतर टेम्परेचर. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, समजलं असेल. तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय हे तुम्हाला या चित्रांच्या स्वरूपातून लक्षात ठेवा. ही सगळी जी मी फोटो लावलेले आहेत ना, हे इमेजेस, त्या लक्षात ठेवा. त्या इमेजेसवरून तुम्हाला लगेच आठवल परीक्षेमध्ये लिहिताना देखील तुम्हाला एक्झॅक्टली काय लिहायचं आहे ते. पुढे पहा, आपली असणार आहे ती म्हणजे डिराइव्ह क्वांटिटी. डिराइव्ह म्हणजे आपण तिला डिराइव्ह करतो, निर्माण करतो. आणि फंडामेंटल काय, ती ऑलरेडी असते, स्वतंत्र असते ती. आता डिराइव्ह क्वांटिटी पाहायला गेलं तर क्वांटिटीज डिपेंड्स ऑन, आता मी त्या एक आयकॉन दाखवलेला आहे, इमेज दाखवलेली आहे, क्वांटिटीज डिपेंड ऑन. तर हे डिपेंडन्सी आहे बरं का. आता म्हणजे हा व्यक्ती या व्यक्तीवर डिपेंड आहे म्हणून ते मी सिम्बॉल लावलं, डिपेंड. द क्वांटिटीज डिपेंड ऑन द फंडामेंटल क्वांटिटीज. मग त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, सम ऑर ऑल ऑफ दिस 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आपल्या ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यातल्या सगळ्या क्वांटिटीजवर किंवा एखाद्या क्वांटिटीजवर किंवा कितीही क्वांटिटीजवर डिपेंड असतात आणि कॅन बी एक्सप्रेस इन फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजेच की पहा की ज्या क्वांटिटीज ना आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये एक्सप्रेस केल्या जाऊ शकतात, त्यांना आपण डिराइव्ह क्वांटिटीज म्हणतो. मराठीत सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर फंडामेंटल क्वांटिटीजचा आधार घेऊन आपण एक दुसरी क्वांटिटी डिराइव्ह करतो, निर्माण करतो, त्याला आपण म्हणू शकतो डिराइव्ह क्वांटिटीज. तर त्या डिराइव्ह क्वांटिटीज काही या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत, जसं की स्पीड आहे, मोमेंटम आहे आणि रेजिस्टन्स देखील आहे. तर कसं बरं हे डिराइव्ह क्वांटिटीज आहेत, तर बघा, डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे स्पीड असतं. मग या ठिकाणी डिस्टन्स म्हणजे आपण लेंथ म्हणूया आणि खाली आहे टाइम. तर लेंथ आणि टाइम यांचा उपयोग करून, यांच्यावर डिपेंडन्सी ठेवून स्पीड ही क्वांटिटी निर्माण झाली, तयार झाली. तर त्याला आपण म्हणतोय डिराइव्ह क्वांटिटी. त्यानंतर आहे खाली मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला असतो P = m/v. इथे m म्हणजे मास असतो आणि मास काय आहे, 7 फंडामेंटल क्वांटिटीज पैकी एक आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली बघा रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स मध्ये देखील L येतोय. L म्हणजेच की लेंथ, की जी फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल की डिफाईन द डिराइव्ह क्वांटिटीज अँड फंडामेंटल क्वांटिटीज, तर हा जो मॅप आहे ना, या मॅपमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्यातले सगळे हे इमेजेस आठवा तुम्ही त्या ठिकाणी, आणि तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी लिहिता येईल हे डिराइव्ह क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय. आता एवढंच आहे का, नाही, आता आपल्याला युनिट्स देखील पाहिजे आहेत की फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट काय असतात आणि डिराइव्ह क्वांटिटीचे युनिट काय असतात. तर ठीक आहे, त्याच्यासाठी पण आपण एक फोटोग्राफिक केलेलं आहे, ते पाहू शकतो. पण फंडामेंटल युनिट्स आणि खाली आहे डिराइव्ह युनिट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा फंडामेंटल युनिट्स पाहूयात. फंडामेंटल युनिट्स हे फंडामेंटल क्वांटिटीचे असणार, डिराइव्ह युनिट्स हे डिराइव्ह क्वांटिटीचे असणार. तर फंडामेंटल युनिट्समध्ये पाहूयात. युनिट युज्ड. आता मी हे युनिट युज्ड म्हणजे हे युनिट्स आहेत सगळे, त्याच्यासाठी हा इमेज लावला जेणेकरून तुम्हाला समजावं. सो युनिट युज्ड टू मेजर
फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड द फंडामेंटल युनिट्स. तर हे फंडामेंटल युनिट्समध्ये ना हे जे किलोग्रॅम, मीटर, सेकंड, एम्पियर, केल्विन, मोल आणि कॅन्डला हे जे आहेत ना हे झाले आपले फंडामेंटल युनिट्स. तर हे फोटोग्राफिकमधून समजा तुम्ही की युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. एकदम सोपं आहे, तुम्ही पाठ पण कराल ना, आपण पाठ करून कधीच लक्षात नीट राहत नाही, त्यामुळे असं जरा इमॅजिनेशन करून थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. ज्या फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे युनिट्स वापरले जातात त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स असं म्हणतो. आणि त्याचे प्रकार आपण आता पुढे बघणार आहोत, हे देखील खूप इंटरेस्टिंग आहे. तर पहिला आपला फंडामेंटल क्वांटिटी काय आहे, लेंथ. तर लेंथचं युनिट काय असणार आहे, मीटर, आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ते एम आहे, मी कंसात लिहिले बघा. पुढे आहे मास. तर मास मध्ये आपण जे युनिट आहे ते मासचं युनिट आहे किलोग्रॅम, आणि किलोग्रॅमचं सिम्बॉल काय आहे, केजी. ठीक आहे. पुढे बघा टाइम. टाइमचं जे काय म्हणतात युनिट आहे ते आहे सेकंड, आणि त्याचं सिम्बॉल आहे येस. त्यानंतर आहे आपलं टेम्परेचर. टेम्परेचरचं जे युनिट आहे ते आहे ते केल्विन. अरे बाबा हे रे कोण, हे बाबा कोण, अरे हे बाबा आहेत केल्विन. केल्विन आहेत ते. केल्विन या सायंटिस्टनी शोध लावले आणि त्यांनाच सन्मान देण्यासाठी टेम्परेचरचं युनिट हे त्यांचंच नाव ठेवण्यात आलं. आता माझं नाव आहे संकेत, तर मी या ठिकाणी शोध लावला असता तर टेम्परेचरच्या युनिटला नाव दिलं असतं संकेत, पण तसं नाहीये. केल्विन या संशोधकांनी त्या ठिकाणी शोध लावला, त्यामुळे त्यांचंच नाव दिलंय युनिट म्हणून. तर हे केल्विन यांचा चेहरा लक्षात ठेवा, आणि टेम्परेचरचं युनिट विचारलं तर केल्विन यांचा चेहरा आठवून केल्विन म्हणून सांगून टाका की काय टेम्परेचरचं युनिट काय, केल्विन. त्यानंतर आहे आपलं इलेक्ट्रिक करंट. करंट बघा कसलं दिसतंय ना हे करंट, तर हा करंट लक्षात ठेवा. आणि त्याचं जे युनिट आहे ते एम्पियर. परत एक सायंटिस्ट आहेत एम्पियर, यांनी शोध लावला होता, त्यामुळे त्यांना सन्मान देण्यासाठी ते त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी एम्पियर हेच त्यांच्या नावावरून युनिट त्या ठिकाणी देण्यात आलं, एम्पियर लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लिमिनेस इंटेन्सिटी. तर पुढे मी सिम्बॉल लावलेला आहे, इमेज लावलेला आहे कॅन्डल. बट कॅन्डल आणि कॅन्डलचा काही संबंध नाहीये, जस्ट लक्षात राहावं तुम्हाला, म्हणून त्या ठिकाणी मी हे इमेज लावलेले आहे. मी इमेजेसच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतोय ना, त्यामुळे. तर ल्युमिनस इंटेन्सिटीचं जे युनिट आहे ते आहे कॅन्डला, आणि त्याचं सिम्बॉल आहे CD. इथे वर एम्पियरचा जो सिम्बॉल होता तो ए होता, लक्षात ठेवा. आता इथे कॅन्डल म्हणू नका, कॅन्डेला असं सांगा, लक्षात राहू दे, म्हणून मी त्या कॅन्डलचा इमेज लावलेला आहे. पुढे आहे आपलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि त्याचं जे युनिट आहे ते आहे मोल. ठीक आहे. तर आता आपण डिराइव्ह युनिट्स देखील पाहूयात. डिराइव्ह युनिट्स. तर डिराइव्ह युनिट्स म्हणजे काय, युनिट्स एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. सेमच आहे थोडं बहुत. जे युनिट्स फंडामेंटल युनिट्सचं हेल्प घेऊन एक्सप्रेस केले जातात त्यांना आपण डिराइव्ह युनिट्स असं म्हणतो. डिराइव्हमध्ये डिराइव्ह क्वांटिटीज, डिराइव्ह युनिट्स काय आहे ते डिपेंडंट असतात, आणि फंडामेंटलचा वापर करून ते एक्सप्रेस केले जातात. सेम आहे. ठीक आहे. पुढे बघा, डिराइव्ह युनिट्सचे काही थोडेसे एक्झाम्पल. व्हेलॉसिटी, देन मोमेंटम, दोनच एक्झाम्पल दिलेत. सो व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ना, व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे ते काय आहे, मीटर पर सेकंड. इथे लिहिले बघा, मीटर पर सेकंड. पण मीटर काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. सेकंड काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. सेम इथं देखील मोमेंटमचं जे युनिट आहे ते आहे केजी, मीटर पर सेकंड. तर केजी काय आहे, फंडामेंटल युनिट मासचं आहे. त्यानंतर मीटर. मीटर काय आहे, फंडामेंटल युनिट आहे कशाचं, लेंथचं. त्यानंतर सेकंड. सेकंड देखील फंडामेंटल युनिट आहे कशाचं, टाइमचं. तर अशा पद्धतीने डिराइव्ह युनिट्स म्हणजे असे युनिट्स जे फंडामेंटल युनिट्सचा उपयोग करून त्यांना एक्सप्रेस केलं जातं. म्हणजे कॉम्बिनेशन म्हणू शकता, मीटर सेकंड, परत तिथं किलोग्रॅम, मीटर पर सेकंड, अशा पद्धतीने आहे ते. ठीक आहे. तर हा जो माइंड मॅप तुम्हाला दिसत आहे, फोटोग्राफिक माइंड मॅप, या माध्यमातून हे सगळेचे सगळे जे इमेजेस आहेत या व्हिडिओमध्ये दाखवलेले ते लक्षात ठेवा. हा माइंड मॅप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, की जिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो डाउनलोड करा आणि ह्याचं परत थोडंसं रिव्हिजन करा थोड्या दिवसांनी. हे तुम्हाला ना अगदी 12वी नाही, अख्खी आयुष्यभर लक्षात राहील. ठीक आहे. तर परीक्षेत देखील तरी आरामात आठवू शकाल. हे इमेजेस आठवायचे आणि त्या ठिकाणी लिहायचं. फक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेज व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आणि याच पद्धतीचा कन्सेप्च्युअल इझी कन्सेप्च्युअल नाव आहे आपल्या युट्यूब चॅनलचं. इझी करून सांगतो आपण प्रत्येक कन्सेप्ट, आणि अशीच इझी कन्सेप्ट तुम्हाला जर पुढच्या टॉपिक वरती, पुढच्या कन्सेप्ट वरती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा, दादा पुढच्या कन्सेप्ट वरती व्हिडिओ पाहिजे. तुमचा दादा तुमच्यासाठी व्हिडिओ आणेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी ऑल द बेस्ट.